थंडी लागते अजून पण. तर आता सुरुवात केली. आता थोडाफार एक मळी टाकून झाले. आज पण माणसाने टांग दिले. आता एवढीशी आमची झाली आहे पूर्ण. हे कलाकार उटी घाल. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आणि राज आणि फिल्टर या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता वाजले 6:30. लवकर दूध काढून झालं. तर आजचा पण शेड्यूल असाच आहे. आज पण गवत भरायचं जे शिल्लक राहिले ते काय होईल ते, कारण या पावसाचा काही भरोसा नाही. परत लागू शकतो एकदा ते दोनदा तरी. त्यामुळे जेवढं गवत सुकलं आहे तेवढं नेऊन एकदा रचलं उटीवरती, मग काय टेन्शन नाही. आता बघू. काल पप्पा गेलेले माणसं वगैरे बघायला. काय झालं काय माहिती आता, किती येतात नाही किती नाही ते. तर बघू आता. थंडी तर चांगली आहे जोरात. जोरात म्हणजे एकदम भारीच आहे. असंच बाहेर पडत नाही, म्हणजे विदाऊट स्वेटर वगैरे बाहेर पडायला भीतीच वाटते. हा नाश्ता वगैरे झाला आहे. आता जातो गोट्याकडे म्हणजे काम करण्यासाठी. ते म्हैशी वगैरे गेल्या, सोडून वगैरे लावले जातं. आता जातो. मस्त ऊन पडलं आहे, थंडी लागते अजून पण. जाऊया आता. एवढा कसा पेचाला पेचला तर साधारण घेतो घेतला. आता बरा झाला, पुरा पेचला होता. नाही तर काढून घेताना बघा चिकनची बरोबर आहे. तर आता सुरुवात केली. ते गेले तर ती आता थोडाफार एक मळी टाकून झाले, पण अजून बाकी आहे थोडं टाकायचं. तर बघू आता. आज पण माणसाने टांग दिले कालच्याप्रमाणे. तर आज पण आम्हालाच करायला लागणार आहे. पण कालच्यापेक्षा आज गवत कमी आहे. तर बघू आता किती लवकर होतं ते. तेवढं लवकर होईल तेवढं आम्ही पटपट करून आवरून टाकतो. आता एवढीशी आमची झाली आहे पूर्ण. अजून वरती येईल त्यांच्या डोक्यापेक्षा पण. झालं आहे आता बऱ्यापैकी. 2च मळ्या राहिल्यात, ते घेऊन यायच्या. हे किती आहे आणि एक तिकडे आमच्या घराजवळ आहे, ते आणता जातं. ती पण आता अर्धी झाली आणि थोडीच बाकी आहे. आता ते आणून झालं की झालं. आता परत जेवायला जायचं. जेवायच्या आधी काय होईल ते होईल, बघू. आता घराजवळ जे होतं ते पण झालं आहे आता आणून. आता राहिलं आहे गोट्याच्या इकडचं समोरचं फ्रंट साईडचं, ते भरलं की झालं मग. आणि परत आहे थोडं अजून काकाने एका दिले बाजूच्या, ते पलीकडे मध्ये व्हाळ आहे त्याच्या पलीकडे. ते नंतर भरायचे, कारण ते अजून सुकवायचं वगैरे आहे. तर आता झालं आहे. आता इकडे फक्त एका मळीत बाकी आहे आणि जरा थोडंसं बाकी आहे. म्हणजे अजून एक ते डाल असतं ना टोपलीसारखं, ते 25 एक असतील बस. मग झालं. मग उटी पण कंप्लीट होईल. तुम्हाला दाखवत आता किती झाली आहे ती उटी. आता ते वरती टाकतात अजून. मी आता जातो गोट्याकडे आणि ते गवत वरती करत होतो, घराजवळ होतं ते. आता झालं आहे. आता जातो तिकडे. मोज दिसतात ना मग त्याच्यामध्ये सगळं गवत पसरलेलं होतं, ते काल झालं सर्व. आता इकडे बघ, हे समोर दिसतं ना तेवढं शिल्लक आहे आता फक्त, बस. बघ आता एवढी झाली, अजून वरती जाईल त्यांच्या डोक्या एवढी. तर आमची फायनल आता उटी झाली आहे घालून. हे कलाकार उटी घालणारे झाले. आता उटी घालून आमची पुन्हा रचून झाले. तरी पण थोडं गवत उरलं आता, त्याच्यासाठी आम्ही छोटा माज घातला, दाखवू. हे बघा ही झाली आता आमची उटी करून.
आता उरलेलं गवत आम्ही आता ह्याच्यावर टाकतो. हा छोटा माच केला आहे. आम्हाला माहितीच होतं गवत उरणार ते, कारण खूप गवत होतं. म्हणून आता ह्याच्यावर टाकतो. पिंकी होती ती विकलेली चांगली होती काय मस्त. आहे ती म्हणत असेल ना रेडी. तर आत्ता सगळं गवत वगैरे सगळं आणून झालंय. एक मोठी उटी झाली आणि एक छोटी जराशी. ते काय गवत घालता येईल आता मशीननं मध्ये मध्ये. पण सगळं गवत आणून झालंय. आता व्हाळाच्या पैलाडी आहे ते आणायचं आहे, पण ते जरा अजून सुकवायचं बाकी, त्याच्यामुळे ठेवलं आहे. आणि आमच्या घराजवळ थोडं आहे ते बाजूच्यांचं, ते पण आहे. तर आता बघू. दोन म्हणजे दुसरी म्हणता येणार नाही, दुसरी छोटीच आहे अजून अशी. तर आता बघू किती होते ते. एक तर मोठी झाली आहे, एक मोठी तर झाली आहे. बघू आता. डोळ्यात गेलं काहीतरी. ही छोटी झाली, ही गवत मध्ये मध्ये घालता येईल. आणि ही मोठी आहे. आणि अजून आमचा त्या वाड्याचा माळा अजून अर्धा भरलेलाच आहे तसंच. ते पण नंतर ही जी उटी आहे ती आता कोसळणार नाही आम्ही, म्हणजे यूज करणार नाही गवत. हे असंच ठेवणार आता मे महिन्यापर्यंत. मग नंतर अजून थोडे दिवस गेले की, मे महिन्यापर्यंत नाही, थोडे दिवस गेले की मग नंतर वरचं जे माळाचं गवत आहे ते हाणून खाली टाकणार, म्हैशींना घालणार. आणि जे हे नवीन गवत आहे ते माळावर टाकणार. ते पावसाळ्यासाठी उपयोगाला येतं. तर आता जातो घरी. दूध काढून झालं. दूध आज लवकर काढलं मी, कारण ते द्यायचं होतं एकाला म्हणून. आणि सगळं झालं आहे. आता जाऊन आंघोळ करायची, फ्रेश व्हायचं बस, आणि आराम करायचा. लवकर झाले, 6 वाजले जात तसे. म्हणजे बघा रोज मी या टायमिंगला दूध काढतो, पण आज सगळं लवकर झालं आहे. आता आराम करतो, आंघोळ करतो वगैरे नाही. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, सी यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.